नमस्कार मित्रांनो. अजितदादा गेल्यानंतर अचानक राष्ट्रवादी पक्षाचा विलिनीकरणाचा विषय निघाला आणि तो विषयसुद्धा शरद पवार गटाने सुरू केला. खरं तर अजितदादा यांच्याशी आमची बोलणी झाली होती की दोघं गट एकत्र येतील आणि 12 तारखेला त्याची घोषणा होणार होती, असं शरद पवार गटांकडून सांगण्यात आलं. आणि त्या दरम्यानच सुमित्राताई यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला आणि त्या पक्षाच्या नेत्याही झाल्या. मग इकडे जो अजित पवार गट होता त्याच्यातले प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी असं सांगितलं की असं आमच्या कानावर काही आलेलं नाही, असं आम्हाला अजितदादा काही बोलले नाही. आणि जर तसं काही असतं तर अजितदादांनी आम्हाला सांगितलं असतं. प्रफुल्ल पटेलसुद्धा असंच म्हणाले. मग जर विलिनीकरणाची चर्चा होती आणि बंद दाराआड अजित पवार आणि राष्ट्रवादीचे रोहित पवार आणि इतर त्यांच्याबरोबरचे लोक यांनी जर एवढी सखोल चर्चा केली होती, कारण जर 12 फेब्रुवारीला विलिनीकरणाची तारीख नक्की झाली तर मग अजितदादा त्यांच्या पक्षाच्या लोकांना कसे बोलले नाही, किंवा मग कमीत कमी घरातल्या सुमित्राताई यांनासुद्धा त्यांनी याची माहिती का दिली नाही, हा एक संशयाचा भाग झाला. पण मुळात अजितदादा वारल्यानंतर ही चर्चा कशी बाहेर आली आणि ते असताना थोड्याफार प्रमाणात कुणीही म्हणजे विशेष म्हणजे शरद पवार गटाने अशी चर्चा का केली नाही की अजितदादाचं आमचं बोलणं झालं किंवा प्रसारमाध्यमांमध्ये असं का आलं नाही. मग अजितदादा गेल्यानंतर ही चर्चा कशी सुरू झाली, याच्यामध्ये नक्की काय गडबड आहे. आणि जर एवढी घाई आज पवारगट दाखवत आहे तर मग जेव्हा पहाटेचा शपथविधी झाला, अजितदादा उपमुख्यमंत्रीपदी बसले, त्यानंतर 2-3 तासात कशी काय चक्र फिरली आणि अजितदादांना माघारी जावं लागलं. त्यांच्या मागे कुणीही आमदार उभा राहिला नाही. शरद पवारांनी सगळ्यांना परत बोलवलं आणि अजितदादाही 4 वाजेपर्यंत परत त्यांच्याकडे आले. आणि तसंच 2-3 वेळासुद्धा पंतप्रधान मोदी यांना जेव्हा शरद पवार साहेब भेटले तेव्हाही त्यांनी पवार साहेबांना गळ घातली, तुम्ही आमच्याकडे या, तेव्हा मी तुमच्याकडे येऊ शकत नाही, अशा पद्धतीने त्यांचं बोलणं झालं. आणि आता मग अचानक ही विलिनीकरणाची चर्चा का करण्यात आली. तसंच पहाटेचा शपथविधीनंतर बरेच दिवस गेले आणि पुन्हा अजित पवार BJPकडे गेले आणि उपमुख्यमंत्री बसले. त्यालाही आता बरेच दिवस झाले. त्यानंतर निवडणुका आल्या. निवडणुकामध्ये परत अजित पवार गट बहुसंख्य आमदार घेऊन निवडून आले आणि परत ते उपमुख्यमंत्रीपदी बसले. तेव्हा मित्रो, ह्या मधल्या काळात मग कसं काय चर्चा केली नाही किंवा दोघं पक्ष विलीन करणारे याची कुठलीही बाहेर कसली बातमी कशी आली नाही. आणि जर शरद पवार यांना विलिनीकरण हवं होतं, आज जी ती घाई दाखवतात, कारण परत ही चर्चा दोघं बाजूला सुरू झाली आणि आज तटकरे म्हणतात जर विलिनीकरण करायचं असेल तर दोघं गटांना बसावं लागेल आणि चर्चा करावं लागेल. म्हणजे आज अजितदादाचा गटबी थोडाफार नरम झाला आणि त्यांनी चर्चा करायला हरकत नाही अशा पद्धतीने बोलायला सुरुवात केली. हे सगळं बघत असताना नक्की काय गडबड आहे ते अजून तरी कळायला मार्ग नाही. कारण जर पवारसाहेबांना विलिनीकरण करायचं असेल तर मग बाकीच्या गोष्टी त्यांना बघाव्या लागतील. पहिली गोष्ट म्हणजे तटकरे म्हणजे राष्ट्रवादी पक्ष, सुमित्राताई या BJPकडे आहेत आणि महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये बसलेले आहेत. मग पवारसाहेबांना जर हे विलिनीकरण करायचं असेल तर विलिनीकरण नंतर हे दोघं गट नक्की विरोधात बसतील की सत्तेमध्ये येतील, हा पहिले निर्णय घ्यावा लागेल. आणि सत्तेत जर यायचं असेल तर मग इतके दिवस पवारसाहेब का थांबले होते हाही प्रश्न निर्माण होतो. आणि सत्तेत बसायचं नसेल तर मग अजित दादांचा गट शरद पवारांकडे विरोधात कशाला बसायला जाईल, हाही प्रश्न आहे. तेव्हा कारण तटकरे यांनी ते सांगितलं की आम्ही युतीच्या आघाडीमध्ये आहोत, तेव्हा आम्ही BJP बरोबर राहू. जर पवारसाहेबांना विलिनीकरण करायचं असेल तर त्यांनी हे स्पष्ट केलं पाहिजे की ते BJPकडे येतात का.
ही गोष्ट एकदम बरोबर आहे. कारण विलिनीकरण झाल्यानंतर ह्या गटाला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. एक गट विरोधात जात असेल आणि एक गट सत्तेत बसत विलिनीकरण कसं होईल? मग नक्की हे पवारसाहेबांच्या लक्षात आलं का? कारण अजिता गेल्यानंतर पवारसाहेबांची जी राष्ट्रवादी पक्ष होता हा खूपच कमकुवत झाला आणि जेव्हा मागच्या विधानसभा निवडणुका झाल्या त्यानंतर पवारसाहेबांना फारशा जागा भेटल्या नाही. तसंच महानगरपालिकेत सुद्धा फारसं काही यश भेटले नाही आणि आता जिल्हा परिषद निवडणुका सुरू झाल्या. मग पवारसाहेबांच्या लक्षात आलं की आता काही फारसं बरोबर नाही, आपलं वय झालेलं आहे, तेव्हा सुप्रियाताईची काहीतरी व्यवस्था करावी. अशा पद्धतीने त्यांनी ही मागणी पुढे आणली असा समजायला बराचसा वाव आहे. खरं तर एवढं उशिरा यांना शहाणपण कसं काय आलं? आणि जर शहाणपण आलं तर मग हे BJPकडे येतात का? आणि BJPकडे जर येत असतील तर मग एवढे वर्ष पवारसाहेबांनी का वाया घालवली? कारण आज ज्या प्रतिष्ठेने, ज्या नैतिकतेने ते हे सगळ्या गोष्टी करायला तयार आहेत, तर ती प्रतिष्ठा त्यांची राहील का? आणि मग जेव्हा मोदींनी यांना बोलवलं तेव्हा जी प्रतिष्ठा राहिली असती, कारण त्यामुळे अजित गट फुटला नसता आणि राष्ट्रवादीची एवढी दुरवस्था सुद्धा झाली नसती. आज स्वतःहून जाण्यापेक्षा सन्मानाने तेव्हा त्यांना आमंत्रण दिले होते, तेव्हा ते काही गेले नाही आणि पुतण्या लेकरामध्ये विद्वेष किंवा द्वेष का निर्माण झाला आणि दोघं गटातल्या आमदारांना कशा कशा पद्धतीने सामोरं जावं लागलं हे सुद्धा बघितलं. तर मग ही सगळी चुकी पवारसाहेबांनी केली असंच म्हणावं लागेल. एवढे धुरंधर आणि हुशार असणारे व्यक्ती किंवा जी नाडी असते समाजाची, राजकारणात त्याची उत्तम जात असलेला हा नेता आज अशा पद्धतीने कसं काय मागे पडला आणि जी गोष्ट फार पूर्वी करायला पाहिजे होती ती न करता आज मोठं अपयश घेऊन जर त्यांना परत BJPकडे जावं लागत असेल किंवा युतीमध्ये सामील व्हायचं असेल तर त्यांच्या प्रतिष्ठेला मोठा तडा जाईल. पण आता या जडतडच्या गोष्टी झाल्या. नक्की त्यांच्या मनात काय आहे आणि विलिनीकरण त्यांना का हवं आहे हे लवकरच उघडकीस येईल. नमस्कार.